नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. 13 मे ते 20 मे या 7 दिवसात महाराष्ट्रातील बरेच जिल्हे पुन्हा पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये दररोज पाऊस येण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये दिवसाआड पाऊस येण्याची शक्यता आहे. आपण या 7 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये नेमका कोणत्या तारखेला पावसाचा जोर राहील याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. पावसाचं नेमकं कारण म्हणजे जो काही दक्षिण भागाकडून कमी दाब येत आहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेशकडून हा कमी दाब आणखीन उत्तरेकडे सरकणार आहे, म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसापासून राज्यात बहुतांश भागामध्ये कमाल तापमान 40, काही ठिकाणी 42, तर काही भागामध्ये जास्तीचं तापमान 44.1, 2, 3 अंशापर्यंत बघायला मिळाले. जसं की चंद्रपूर, अकोला या परिसरामध्ये सर्वाधिक तापमान नोंदले गेले. काही भागामध्ये पाऊस झाल्यामुळे काहीसा तापमानात घट आली आहे. तरी पण काही भागामध्ये आर्द्रता वाढून उकाडा जाणवू लागला आहे. 13 तारखेला राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण मुख्यत्वे करून दुपारनंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे. 13 मेला नाशिक, मालेगाव तसेच मराठवाड्याचा जो काही एकदम कडेचा पश्चिम परिसर आहे, त्याचबरोबर संपूर्ण कोकण विभाग ठिकठिकाणी पावसाची शक्यता. पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये 13 मेला सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर भाग जसं की बीड, छत्रपती संभाजीनगर एकदम कडेचा जो काही पश्चिम परिसर आहे, हा परिसर वगळता इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 13 तारखेला अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. सर्वाधिक पावसाचा जोर नाशिक, नगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात राहील. परंतु नाशिक, नगर आणि पुणे विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर म्हणजेच बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. 14, 15, 16 प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा असणार आहे. प्रत्येक तारखेला जो काही कमी दाब आहे हा वेगवेगळ्या भागात सरकण्याची शक्यता आहे. यामध्ये मित्रांनो रात्रीपर्यंत थोडाफार वातावरणात बदल जरी होत गेला तरी पण सर्वाधिक पावसाचा जोर याच परिसरात राहील. नाशिक पट्टा तसेच इकडं कोल्हापूरपर्यंत कोकण विभाग तसेच मराठवाड्याचा काही परिसर. 14 तारखेला आणखी काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील विदर्भाच्या काही परिसरामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. तसेच 14 तारखेला काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहील. त्यामध्ये दक्षिण परिसर या पट्ट्यामध्ये सकाळपासूनच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील बघायला मिळेल. 14 मेला दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन सर्वाधिक पावसाचा जोर मराठवाड्यात तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच दक्षिण कोकणालगतचा सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा परिसर या भागांमध्ये 14 मेला पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर भाग जसं की नाशिक, नाशिकचा पश्चिम पट्टा या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी दुपारनंतर आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत बघायला मिळेल. 15 मेचा अंदाज बघितला तर 15 मेला जो काही दक्षिणेकडून कमी दाब येत आहे हा कमी दाब आणखीन उत्तरेकडे जसे उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे पाऊस हळूहळू काही ठिकाणी काही भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण 15 मेला देखील बघायला मिळेल. राज्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा भाग असणार आहे, कारण की हा जो कमी दाब आहे हा दक्षिणेकडून उत्तर पश्चिम दिशेने सरकत येणार असल्यामुळे दक्षिणी भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील. त्यामध्ये सांगली, सातारा तसेच रत्नागिरी, दक्षिण कोकणाचा सावंतवाडी वगैरे हा परिसर तसेच पुणे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. 15 मेचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त नाशिक,
नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. या व्यतिरिक्त जास्त ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दक्षिण पट्ट्यामध्ये. दक्षिण पट्टा म्हणजे तर आपण बघू शकता मराठवाड्याचा दक्षिण परिसर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव तसेच अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये देखील या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो. 16 मेला आणखीन पावसाचा जोर काही भागामध्ये वाढणार आहे, तर काही भागामध्ये कमी देखील होणार आहे. या दरम्यान दक्षिण भागामध्ये राज्याच्या जसं की सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव मध्यरात्री देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. 16 मेला दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण 16 मेला निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 16 मेला बघायला मिळेल. दुपारनंतर पाऊस वाढेल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील 16 मेला. सोलापूर, सांगली, सातारा तसेच दक्षिण कोकण या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, सर्वाधिक पावसाचा जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. वादळी पाऊस काही भागामध्ये बघायला मिळेल. तर या व्यतिरिक्त मराठवाडा, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण, ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. या व्यतिरिक्त राज्यात संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात. इतरत्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभाग, नगरचा दक्षिण परिसर, नगरलगतचा बीड, लातूर, धाराशिवचा काही परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 17 मेला सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळेल. दक्षिण कोकण तसेच दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये 17 मेला पावसाचा अलर्ट असणार आहे. दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. इतरत्र बहुतांश भागामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभाग तसेच दक्षिण कोकण या परिसरामध्ये राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता, परंतु कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. पुणे विभागामध्ये आणि कोकण पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. नाशिकच्या दक्षिण परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 18 मेला देखील राज्यात काही भागांमध्ये जोरदार पाऊस असेल. जो काही कमी दाब आहे, हा कमी दाब राज्याच्या दक्षिण भागाकडे आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या परिसरांना अतिवृष्टीचा इशारा काही भागांना आहे. त्यामध्ये कोकण आणि राज्याच्या दक्षिण भागामध्ये 19 मेला तसेच 18 मेला देखील पावसाचा जोर राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, त्यामध्ये दक्षिण कोकण आणि राज्यात दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस असेल. इतरत्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल राहील. बहुतांश भागामध्ये झाकाळलेलं वातावरण राहण्याची शक्यता आहे. 19 मेला देखील अशाच पद्धतीचा अंदाज असणार आहे. दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर, इतरत्र ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम, काही भागामध्ये जोरदार पाऊस, तसेच दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी, सळंगदार असा पाऊस होण्याची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा. या अपडेटमध्ये जसा बदल होईल किंवा ज्या त्या तारखेला बदल होईल, ज्या त्या तारखेला व्हिडिओ आपण देऊच. चला भेटूया अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.